चला, गुड इव्हनिंग सर्वांना। आज आपण बघणार आहोत विद्यापीठ महाराष्ट्रात टोटल म्हणजे 20 राज्य विद्यापीठ आहेत। तर त्या व्यतिरिक्तही काही विद्यापीठ आहेत, तर ते सर्व विद्यापीठ आणि त्याची या स्थापना आपण या ठिकाणी बघणार आहोत। कारण जास्तीत जास्त भरती लावतो, तर पोलीस भरती किंवा कुठली सर्व सेवा भरती असू दे, यामध्ये विद्यापीठ विचारलं जातं आहे। त्या विद्यापीठाला कुठलं नामकरण केलेलं आहे, त्या विद्यापीठाची स्थापना कधी झाली, विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात। अरे काही फालतू कमेंट करू नका मी हो। आता 2 खिशाचा शर्ट मी घातला, हा प्रॉब्लेम माझा आहे। तू त्याचा ताण घेऊ नको। तुला पोलीस भरती करायची, तू सकाळी 5 वाजता उठतो, 5 वाजता उठून तू पळायला सुरुवात करतो, तर पोटात काही नसतंय हे तुला समजलं पाहिजे। तू 2 वर्षापासून तयारी करू लागला, अगोदरच भरती निघत नव्हती, आता भरती निघली। तर या कमेंटमध्ये वेळ वाया घालवल्यापेक्षा आणि तो मेसेज मला पाठवल्यापेक्षा माझा नंबर तो तिच्या नावाने सेव्ह केला जावे काय? तिचा नंबर माझ्या नंबर तिच्या नावाने सेव्ह केला का? तिचे मेसेज मला पाठवावं लागलं। चला लक्ष द्या सर्वांनी। आता बघा, आपण बघणार आहोत की विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या स्थापना, विद्यापीठ आणि विद्यापीठाच्या स्थापना बघणार आहोत। तर आपण जर एक विद्यापीठ घेतलं तर आपलं दुसरं उठून जाईल, दुसरं घेतलं तर तिसरं आपण विसरून जाऊ। म्हणून आपण अगोदर जिल्ह्याचा संबंध घेऊ। हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र आहे असं लक्षात घ्या। कुणाला वाटत नसन, कुणाला वाटत नसन तर त्यानं तरी समजायचं। तुम्हाला वाटत नसन महाराष्ट्र तरी महाराष्ट्राचा आहे असं समजा। आता सुरुवात आपण या ठिकाणाहून करणार आहे। इथं जिल्हा आहे एक सिंधुदुर्ग। आता सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल जर बोलायचं म्हणलं तर हा इसवी सन 1981 मध्ये निर्माण झालेला जिल्हा आहे। हे 1981 मध्ये 2 जिल्हे निर्माण झाले। 2 जिल्हा आहे, पहिला आहे जालना आणि दुसरा आहे सिंधुदुर्ग। तर सिंधुदुर्ग हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला बघूया। तर कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झाला? तो रत्नागिरीमधून 1981 मध्ये। आता एक लक्षात घ्या, आपण विद्यापीठ पाहू लागलो म्हणा मास्तर, तुम्ही विद्यापीठ शिकवायला लागला, तुम्ही जिल्ह्याच्या निर्मितीवर कशा झाले, पण प्रत्येक संबंध घ्यावा लागते बघूया पाय। तर सिंधुदुर्ग हा जिल्हा 1981 मध्ये तयार झाला। तर सिंधुदुर्गमध्ये कुठलंही विद्यापीठ नाही, लक्षात असू द्या, सिंधुदुर्गमध्ये कुठलंही विद्यापीठ नाही। आता विद्यापीठ नाही म्हटल्यानंतर आणखी यावर एक महत्त्वाची गोष्ट आहे, ज्या जिल्ह्यात विद्यापीठ नाही, ज्या जिल्ह्यात विद्यापीठ नाही त्या जिल्ह्याची साक्षरता जास्त आहे। मग महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कुठला? सिंधुदुर्ग। आता यावर आणखी एक कन्सेप्ट क्लिअर करा, महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा कुठला? सिंधुदुर्ग। तर दुसरा साक्षर जिल्हा कुठला? वर्धा। कुठे आहे तो? नागपूर विभागात येते। वर्धा हा जिल्हा नागपूर विभागात येते। तर वर्धा या जिल्ह्यात दारूबंदी सुद्धा आहे। दारूबंदी असणारा जिल्हा कुठला? वर्धा। आणि साक्षर असणारा दुसरा जिल्हा कुठला? ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तर वर्धा जिल्हाच आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठलंही विद्यापीठ नाही आणि विद्यापीठ नसून त्या जिल्ह्यात सर्वात जास्त साक्षरता आहे। पहिला साक्षर जिल्हा आहे सिंधुदुर्ग। आता सिंधुदुर्गच्या वरती आहे रत्नागिरी। आता रत्नागिरी मध्ये एक विद्यापीठ आहे। आता विद्यापीठ ते जे आहे ते कृषी विद्यापीठ आहे। तर कृषी विद्यापीठ तुम्हाला या बाजूला लाल रंगात तो हॉर्स येतं। तर या रत्नागिरी या ठिकाणचं असणारं जे विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ। बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या ठिकाणी बघा। दापोली कोणत्या ठिकाणी ते? दापोली या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात, लक्षात असू द्या। आता महाराष्ट्रात या कृषी विद्यापीठावरून एक लक्षात घ्या, आपण विद्यापीठ 4ही कृषी विद्यापीठ पाहणार आहोत। म्हणजे महाराष्ट्र विद्यापीठ सुद्धा पाहणार आहोत। एखादं दुसरं विद्यापीठ असेल ते विद्यापीठ आपण पाहणार आहोत। त्याचसोबत एक कृषी विद्यापीठ सुद्धा आपण महाराष्ट्रात असणारं कृषी विद्यापीठ सुद्धा पाहणार आहोत। तर महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत। किती विद्यापीठ आहेत? 4। आता यांची निर्मिती एक लक्षात घ्या, जे पहिलं कृषी विद्यापीठ आहे ते जे तयार झालंय ते 1969 मध्ये तयार झालंय। दुसरं विद्यापीठ 1969 मध्ये तयार झालंय आणि तिसरं आणि चौथं हे विद्यापीठ 1972 मध्ये तयार झालं। आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना 1972 आहे कुठ्या, लक्षात असू दे। विनाकारण फालतू कमेंट करू नको, लक्ष दे। तर बघा, रत्नागिरीमध्ये एक विद्यापीठ आहे डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली, ते आहे रत्नागिरी जिल्ह्यात 1972 मध्ये तयार झालं। सिंधुदुर्गमध्ये कुठलंही विद्यापीठ नाहीये। आता समोरचं आणखी लक्षात घ्या, रत्नागिरीच्या वरती आहे रायगड जिल्हा
आणि रायगड जिल्ह्यामध्ये एक विद्यापीठ आहे. आता रायगड जिल्हा महत्त्वाचा लक्षात घ्या, बीच वगैरे आहेत, फिरायला जायला पण चांगलं आहे, उन्हाळा आहे सध्या उन्हाळ्याचं फिरायला जाऊ नका. तर रायगड जिल्ह्यात कुठला एक विद्यापीठ आहे, तर ते विद्यापीठ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. नाव लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. आता हे कोणत्या जिल्ह्यात आहे, तर रायगड जिल्ह्यात आहे. रायगड जिल्ह्यात जर तुम्हाला आणखी ठिकाण विचारलं तर ठिकाणी लक्षात ठेवा पुरा. कुठलं ठिकाण आहे ते, लोणेरे. आता लोणेरे हे ठिकाण आहे, परत कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचं. लोणेरे आणि लोणार दोन गोष्टी वेगळ्या आहेत. लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे रायगड जिल्ह्यात आहे आणि लोणार हे बुलढाणा जिल्ह्यात आहे. बुलढाणा जिल्ह्यातलं लोणार हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध हे लक्षात ठेव. तर भारतातलं जे उल्कापातानं तयार झालेलं विद्यापीठ नाही म्हणायचं त्याला, सॉरी विद्यापीठ म्हटलं मी. तर लोणार हे सरोवर आहे, जे खाऱ्या पाण्या सरोवर आहे, जे उल्कापातामुळे तयार झाले. लक्षात असू दे, कन्सेप्ट क्लिअर या ठिकाणीच करून घ्यायच्या, कारण एकदा का कन्फ्युजन झालं तर तुमचं परीक्षेपर्यंत शेवटपर्यंत कन्फ्युजन असणार आहे. व्यवस्थित व्हिडिओ पहा, नाही समजलं तर परत रिटर्न घ्या. काही प्रॉब्लेम असला तर कमेंट करा, फालतूच्या कमेंट करायचं नाही. बघा, रायगड जिल्ह्यात कुठला विद्यापीठ आहे, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे. आता या व्यक्तीच्या नावानं बरेच विद्यापीठ आहेत आणि हेही लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावानं या ठिकाणी जे काही मराठवाडा विद्यापीठ आहे तेही आहे. त्यानंतर नागपूरमध्ये आणखी एक या नावानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं विद्यापीठ आहे. तर वेगवेगळे विद्यापीठ आहे हे लक्षात असू द्या, कन्फ्युजन करायचं नाही. आता समोरचं बघा, या समोर आहे रायगडच्या वरती आहे मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर म्हणजे आपण या ठिकाणी विद्यापीठ पाहताच आणखी काय पाहतोय, महाराष्ट्रातले जिल्हे सुद्धा या ठिकाणी आपण बघत आहोत. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठलाही विद्यापीठ नाही. रत्नागिरीमध्ये कृषी विद्यापीठ आहे 1972 मध्ये. रायगडमध्ये एक विद्यापीठ आहे तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे या ठिकाणी. याची स्थापना तुम्हाला सांगायची बाकी 1989 ची. तर तंत्रज्ञान विद्यापीठ स्थापना 1989. आता मुंबई विद्यापीठामध्ये एक लक्षात घ्या, मुंबईला विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ. आता लक्षात ठेव, विद्यापीठाचा तो काही संबंध नाही, संबंध आहे बघा. तो आतापर्यंत शिकला, 12वी पण गेली. 12वीच्या नंतर BA BSc BCom सगळं विद्यापीठांतर्गत झालं. तो आणि त्याचा संबंध कसा नाही, पोलीस भरती करतो ना, काय समज. आता मुंबई विद्यापीठाची जी काही स्थापना आहे ती आहे 1857. आता या 1857 आणखी एक लक्षात घ्या की भारतातलं 3 विद्यापीठ आहे की जे 1857 ला स्थापन झाले. ते कितीला स्थापन झाले, 1857 रोजी. इथे लिहितो 1857 रोजी 3 विद्यापीठ स्थापन झाले. पहिलं विद्यापीठ होतं कोलकाता, दुसरं विद्यापीठ आहे मुंबई आणि तिसरं विद्यापीठ आहे मद्रास की ज्याला आता चेन्नई म्हणतात. या 3ही विद्यापीठाची स्थापना कधी झाली, 1857 ला. तर जर तुला प्रश्न विचारला तर प्रश्नाचं उत्तर काय आहे, भारतातलं पहिलं विद्यापीठ कोणतं, कोलकाता, कधी स्थापना झाली, 1857. महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ कोणतं, मुंबई, स्थापना कधीची, 1857 ची. लक्षात असू दे. बघा समोरचं आहे इथं ठाणे आणि पालघर हे 2 जिल्हे आहेत. तर या ठाणे आणि पालघरमध्ये कुठलंही विद्यापीठ नाहीये. त्याच पद्धतीनं आणखी एक लक्षात घ्या की मुंबईमध्येच आणखी एक विद्यापीठ आहे आणि ते विद्यापीठ थोडं महत्त्वाचं आहे. आतापर्यंत या विद्यापीठावर बऱ्याच वेळा विचारलं गेलेलं आहे. तर SNDT या विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाची स्थापना आहे 1916 आणि 1947. हे 2 महत्त्वाचे या ठिकाणी इसवी सन लक्षात असू द्या. SNDT म्हणजे काय, श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी. हे विद्यापीठ कुठे कोणत्या ठिकाणी आहे, तर मुंबई या ठिकाणी आहे. या विद्यापीठाची स्थापना 1916 रोजी आणि याची 1947 हे काऊन आठवणी ठेवा सांगितलं तुम्हाला ते लक्षात ठेवा. आता जर एखादं दळभद्री असतं तर हा विषय नंतर सांगतो. एक महत्त्वाचं लक्षात घ्या, 1947 रोजी काय झालं तर एका माणसानं, म्हणजे तो माणूस कोण होता, दामोदर ठाकरसी या व्यक्तीचा एक मुलगा होता. त्या मुलानं काय केलं, त्यावेळेस 1947 मध्ये एकूण 15 लाख रुपये या विद्यापीठाला दान दिले. किती रुपये दिले, 15 लाख रुपये. कोण दिले, तर दामोदर ठाकरसीच्या मुलानं पैसे दान दिले 15 लाख रुपये 1947 मध्ये.
आणि त्यानं एक अट ठेवली, मी पैसा दान देतो पण या विद्यापीठाला माझ्या आईचं नाव देण्यात यावं, म्हणून त्याच्या आईचं नाव दिलं होतं श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी. आताचं जर एखादं दळभद्री असतं त्यानं काय म्हणलं असतं 15च्या ऐवजी 16 घे, पण त्याला माझ्या तिचं नाव दे, माझ्या बायकोचं नाव दे, पण त्यानं बायकोचं नाव दिलं का नाही. त्यावेळेस आईवर जास्त प्रेम करणारे मुलं होते, त्यावेळेस आईला सांभाळणारे मुलं होते काय. तर आईला सांभाळणारी मुलं असल्या कारणानं संस्कार होते, संस्कृती होती. आता संस्कृती नाही, संस्कारही नाही, त्यामुळं आताचे जास्तीत जास्त वृद्धाश्रम अनाथाश्रम वाढण्याचं कारणच बनलंय. त्यामुळंच विद्यापीठाचं जर नाव द्यायचं म्हणलं तर माझ्या बायकोचं दे असंच म्हटलं जाईल. तर लक्षात असू द्या, मुंबईमध्ये 2 विद्यापीठ आहे. मुंबई विद्यापीठ 1857ला 3 विद्यापीठ स्थापन झाले, कोलकाता विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि एक मद्रास विद्यापीठ 1857ला. तर भारतातलं पहिलं विचारलं तर कोलकाता आणि महाराष्ट्रातलं पहिलं विचारलं तर मुंबई विद्यापीठ 1857चं. तसंच मुंबईमध्ये श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी हे सुद्धा एक विद्यापीठ आहे. आणि श्रीमती नाथीबाई दामोदर टाकरसी या विद्यापीठाची स्थापना कधी झाली? 1916 रोजी झाली. आणि मुंबई विद्यापीठाची स्थापना 1857ला झाली. त्यानंतर आहे कोकणामधलं, इथं कोकण संपला आपला, ते ठाणे आणि पालघरला या ठिकाणी कुठलाही विद्यापीठ नाही. आता समोरचं बघा, या ठिकाणी आहे नाशिक. आता नाशिकला 2 विद्यापीठ आहेत. तर नाशिकचे 2 विद्यापीठ लक्षात घ्या. तर सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यांच्या आवडीचं, किती कॉप्या कर, टराटर फाड आणि पास होय असं विद्यापीठ आहे. कोणतं? YCMOU यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, म्हणजेच महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. कधी स्थापन झालं ते 1988. आता या तारखेनंतर आठवण ठेवा, 1988ला पहिलं स्थापन झालं, तर दुसरं 1998ला स्थापन झाला. लक्षात असू दे रे. हा, माझा नंबर दुसरा नाव सेव्ह कर पहिला, तो डिलीट मार. नाव मग टाक फक्त, दुसरं कोणाचं टाकू नको माझ्या नावावर. हा, लक्ष द्या. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कधी स्थापन झालं? ते नाशिकला आहे. आणि कधी स्थापन झालं? तर 1988ला. आपण ज्यावेळेस गोदावरी नदी पाहत होतो, त्या गोदावरी नदीकाठी या विद्यापीठाचा मी उल्लेख केलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये बघा, मागच्या लेक्चरमध्ये. तर 1998ला दुसरं विद्यापीठ आहे आणि त्या दुसऱ्या विद्यापीठाचं नाव आहे महाराष्ट्र आरोग्य, इथं लिहितो जे नाशिकमध्ये आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ. म्हणजे 2 विद्यापीठ आहे. YCM 1988ला आणि 1998ला कोणतं विद्यापीठ स्थापन झालं? मग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी स्थापन झालं. त्यानंतर नाशिकच्या वरती आहे धुळे आणि वरती आहे नंदुरबार. आता धुळे आणि नंदुरबार या 2 जिल्ह्यात कुठलंही विद्यापीठ नाही. त्यानंतर नाशिकच्या शेजारी आहे अहमदनगर. तर लक्षात असू द्या, नगर म्हणजे काय? तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा आहे. क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा कोणता? अहमदनगर. ज्याचं नाव बदलण्यासाठी एक प्रस्ताव आहे. तर नाव, कुठलं नाव चेंज करायचं त्याचं? तर अहिल्यानगर म्हणून करायचं आहे. अहमदनगरचं नाव अहिल्यानगर करणार आहे. तर या अहिल्यानगरहून आता मी तुम्हाला सांगतो, अहिल्याबाई होळकर हे सुद्धा नाव एका विद्यापीठाला लिहिलेलं आहे, ते आपण नंतर पाहू जे आल्यानंतर. तर नगरमध्ये एक विद्यापीठ आहे बघा, तर ते आहे कृषी विद्यापीठ म्हणून थोडं वेगळ्या मध्ये लिहितो. या इकडे येतो, या ठिकाणी लिहितो. तर यामध्ये असणारं जे विद्यापीठ आहे तर ते आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ. महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कुठे आहे? अहमदनगरमध्ये. आता तुम्हाला मी या ठिकाणी एक लिहून दिलं होतं, तर 4 कृषी विद्यापीठ आहे. 4 कृषी विद्यापीठापैकी पहिलं कृषी विद्यापीठ जे 1968ला स्थापन झालं, तर ते 1968ला जे स्थापन झालेलं आहे ते पहिलं कृषी विद्यापीठ ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ नगरमध्ये. आणि जर तुम्हाला ठिकाण विचारलं तर ते ठिकाण आहे राहुरी. कुठलंही ठिकाण? राहुरी. लक्षात असू दे. राहुरी काळ्या पेनानं लिहितो, दिसून येईल वाटतं. राहुरी दिसना का लाल पेनाचं? बरं ठीक आहे, काळ्या पेनातनं लिहितो आणि त्याला लाल पेनानं हायलाइट करतो. तर लक्षात असू द्या, नगरमध्ये कुठलं विद्यापीठ? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीला आहे. 1968ला तयार झालं. त्यानंतर बघा, धुळेनंतर इथे येते जळगाव. आता जळगाव सगळ्याच्या आठवणी असं अमरनेर धुळे जळगाव ते लक्षात आहे ना. तो एक रील्स होती बघा, त्या रील्समध्ये अमरनेर धुळे जळगाव ते जळगाव आहे. आता जळगावला कुठलं विद्यापीठ आहे? तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. कुठलं? उत्तर महाराष्ट्र
विद्यापीठ. आता उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना कधीची आहे, तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1989 ची. कधीची आहे, 1989. आता आणखी एक लक्षात घ्या, या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव या ठिकाणी आहे, त्याचं जी काही स्थापना आहे 1889 मध्ये झाली. आणि या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं आता नामकरण करण्यात आलं 2014 मध्ये. कधी, 2014 मध्ये 2 विद्यापीठाचं नामकरण करण्यात आलं. एक आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि एक आहे सोलापूर विद्यापीठ. आता सोलापूर विद्यापीठाचं तुला कन्फ्युजन आहे थोडं, तर ते तुम्हाला नंतर सांगेन मी नक्की कधी त्याचं नामकरण करण्यात आलं. तर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं जे नामकरण आहे त्याला कोणाचं नाव देण्यात आलं होतं, बहिणाबाई चौधरी. कोणाचं, बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्यात आलं. म्हणजे आता या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचं नाव काय आहे, तर बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव. आणि त्याची स्थापना आहे 1989. त्याचं नामकरण जे झालं ते 2014 मध्ये झालं. त्यानंतर बघा की जळगावच्या बाजूला आहे बुलढाणा, बुलढाण्याच्या बाजूला आहे अकोला आणि अकोल्याच्या बाजूला आहे अमरावती. तर अकोल्यामध्ये एक कृषी विद्यापीठ आहे. ते कृषी विद्यापीठाला काळ्या पेनानं लिहितो आणि त्याला लाल पेनानं हायलाइट करतो, कारण लाल पेनानं दिसून लागलं म्हणजे तुम्हाला. तर अकोला विद्यापीठ जे आहे ते आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. आता परत या ठिकाणी मी सांगितलं होतं 4 कृषी विद्यापीठ आहे. त्यापैकी पहिलं कृषी विद्यापीठ 1968 मध्ये स्थापन झालं, दुसरं 1969 मध्ये. म्हणजे पहिलं विद्यापीठ आहे राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ, तर दुसरं विद्यापीठ आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. तर याची स्थापना आहे 1969. आणि जे काही बाकीचे 2 राहिले म्हणजे एक आहे रत्नागिरीचं दापोलीचं 1972 आणि एक आहे मराठवाड्याचं परभणीचं, त्याची स्थापना सुद्धा 1969 असणार आहे. त्यानंतर बघा अमरावती विद्यापीठ. अमरावती विद्यापीठाचं जे काही नाव आहे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ लिहितो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ. आता हे कुठं आहे, तर अमरावती. आमचं शिक्षण या विद्यापीठातूनच झालं पूर्ण. तर या विद्यापीठाची स्थापना 1983 ची. 1983 आपल्याला इथं जागा लागणार, इथं वरती लिहितो 1983 ची स्थापना आहे. म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना कधीची, 1983. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे वर्धा. अमरावती नंतर येते वर्धा, नंतर येते नागपूर. तर वर्धाचं या ठिकाणी लिहू आपण. तर वर्धामध्ये एक महत्त्वाचं लक्षात घ्या, वर्धा ही कर्मभूमी कोणाची आहे, तर महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. महात्मा गांधींचा त्या ठिकाणी एक आश्रम आहे, त्याचं नाव आहे सेवाग्राम आश्रम. तसंच वर्धामध्येच आणखी एक आश्रम आहे, तो आहे विनोबा भावे यांचा आणि त्याचं नाव आहे पवनार आश्रम. काय लक्षात ठेवा, वर्धा या ठिकाणी 2 आश्रम आहेत, एक आहे महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावेंचा पवनार आश्रम. तर वर्धा या ठिकाणी त्यावेळेस जे हिंदी भाषा आहे, कुठली भाषा, हिंदी भाषा, राष्ट्रीय हिंदी भाषा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे, तर वर्धा या ठिकाणी आहे. आणि याची जी स्थापना आहे तर ती स्थापना आहे 1997 ची, माझ्या जन्मानंतरचीच. वर्धा या ठिकाणी कुठलं विद्यापीठ आहे, तर राष्ट्रीय हिंदी विद्यापीठाची स्थापना 1997 मध्ये वर्धा या ठिकाणी झाली. त्यानंतर आहे नागपूर. नागपूर नंतर जिल्हा कुठला येतो, तर भंडारा. आणि भंडारा नंतर कुठला येतो, तर गोंदिया. एक महत्त्वाचं लक्षात घ्या की गोंदिया हा जो जिल्हा आहे तो कधी तयार झाला, तर 1999 मध्ये तयार झालेला आहे. गोंदिया आणि हिंगोली आणि गोंदिया हे 2 जिल्हे तयार झालेले आहेत 1999 मध्ये. तर गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यात कुठलंही विद्यापीठ नाही. आता हे नागपूर विद्यापीठ नागपूर या जिल्ह्यात. तर तुम्हाला जर प्रश्न विचारला महाराष्ट्रात सर्वात जास्त विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे, कोणत्या जिल्ह्यात असणार ते, नागपूरमध्ये सर्वात जास्त विद्यापीठ आहेत नागपूरमध्ये, लक्षात असू दे. काय म्हणणार बाबा तू, मी नागपूर जवळच राहतो. माझ्या राहण्यासोबत तुला काय नाही. आता माझ्या शर्टाच्या कलरशी तुला काय घेणार की, शर्टाचा कलर हिरवा आहे माझ्या, काय करायचं बाबा तुला घ्यायचा का. नागपूरवर या, आपण नागपूर या ठिकाणी होतो. वरती लक्ष दे, कारण मोबाईलमध्ये लक्ष देता देता तुला 4 वर्ष झाले पोलीस भरतीची तयारी करता करता. आता लास्ट चान्स आहे तुझ्याकडे.
बघ आता नागपूरमध्ये असणारे पहिलं विद्यापीठ बा जसं की अमरावती विद्यापीठ, अमरावतीमध्ये संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आहे. तसंच नागपूरमध्ये असणारे विद्यापीठ कोणतं तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ. आणि या विद्यापीठाची स्थापना 1923 ची. कधीची स्थापना 23. म्हणजे अशा प्रत्येक जिल्ह्यावर आपण घेते या ठिकाणी आपलं 2 पद्धतीने रिव्हिजन होते, एक जिल्ह्यांची रिव्हिजन आणि त्यामध्ये असणाऱ्या विद्यापीठांची रिव्हिजन. म्हणजे आपला एकही विद्यापीठ या ठिकाणी आपण सोडणार नाही ते. मग बघा नागपूर विद्यापीठ सर्वात जास्त विद्यापीठ असणारा जिल्हा आहे. नागपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे. त्याच्या विद्यापीठाची स्थापना 1923 मध्ये झाली. त्यानंतर दुसरं विद्यापीठ आहे बघा की सांस्कृतिक विद्यापीठ आहे. सांस्कृतिक. आता सांस्कृतिक विद्यापीठाला याला नाव काय दिलं तर कवी कुलगुरू कालिदास सांस्कृतिक विद्यापीठ. दिसतं ना तिकडचं पा नसन दिसत तरी पण एक लक्षात घ्या की सांस्कृतिक विद्यापीठाचं नाव काय आहे तर कवी कुलगुरू कालिदास सांस्कृतिक विद्यापीठ नागपूरचं. आणि त्या विद्यापीठाची स्थापना 1997. म्हणजे 1997च्या 2 स्थापना बघितली आपण. 1997ला वर्धा जिल्ह्यात हिंदी विद्यापीठाची स्थापना झाली. हिंदी विद्यापीठ वर्धा 1997. तसंच संत कवी कुलगुरू कालिदास सांस्कृतिक विद्यापीठाची स्थापना सुद्धा कधीची आहे 1997. दिसत नसा इकडे लिहितो मी 1997. त्यानंतर बघा तिसरं विद्यापीठ पाहू आपण मत्स्य व पशु विद्यापीठ. म्हणजे महाराष्ट्रातलं एकमेव मत्स्य व पशु संदर्भात असणारं एकमेव विद्यापीठ आहे मत्स्य व पशु विद्यापीठ. कुठे आहे नागपूरला आहे. तर या विद्यापीठाची स्थापना आहे 2000. कधीची आहे 2000. 2000 सॉरी इथं हे 2000 रुपये दिसत आहे त्या सिम्बॉलमुळे. बघा महाराष्ट्रात एकमेव विद्यापीठ आहे मत्स्य व पशु विद्यापीठ. आणि ते कुठे आहे नागपूरला सर्वात जास्त विद्यापीठ आहे. त्यापैकी पहिलं बघितलं आपण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ 1923 ची स्थापना. दुसरं आहे सांस्कृतिक विद्यापीठ संत कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ हे नाव देण्यात आलं. 1997 ची स्थापना आहे. तिसरं आहे मत्स्य व पशु विज्ञान विद्यापीठ. याची स्थापना आहे 2000 ची स्थापना. त्यानंतरचं आहे विधी विद्यापीठ. कुठलं विद्यापीठ आहे विधी विद्यापीठ. विधी म्हणजे काय लॉ बद्दल असणारं विद्यापीठ आहे नागपूरला. आणि या विद्यापीठाची स्थापना आहे 2014. काय अडचण असली तर व्यवस्थित बोलायचं. त्यानंतर बघा या विधी विद्यापीठाची जी काही मान्यता आहे ती 2013 मध्ये मान्यता देण्यात आली होती आणि 2014 मध्ये त्याला स्थापना झाली होती. त्यानंतर आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ. कुठलं आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ. बघ की या नागपूरमध्ये 5 विद्यापीठ बघितल्या होत्या आपण. तर बघा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ आहे 1923चं. सांस्कृतिक विद्यापीठ आहे 1997ला. आणखी वर्धा जिल्ह्यातलं एक विद्यापीठ आहे हिंदी विद्यापीठ. त्यानंतर मत्स्य व पशु बद्दलचं पहिलं विद्यापीठ महाराष्ट्रातच आहे ते आहे 2000चं. आणि विधी विद्यापीठाची जी मान्यता होती ती 2013ला मिळाली. 14 मध्ये स्थापन झालं. त्यानंतर आहे जैव तंत्रज्ञान विद्यापीठ. आणि जैव तंत्रज्ञान विद्यापीठाची जी काही स्थापना आहे ती आहे 1989ची. 1989. आता आणखी एक लक्षात घ्या की भारतातलं पहिलं कृषी विद्यापीठ परंतु मुक्त कृषी विद्यापीठ. काय भारतातील पहिलं मुक्त कृषी विद्यापीठ लिहितो. भारतातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ कुठे आहे नागपूरला. आता एक लक्षात घ्या या विद्यापीठाची स्थापना मला माहिती नाही. आता कहून माहिती नाही हे काही विचारू नका कारण ते लक्षात नाही माझ्या. तर या विद्यापीठाची स्थापना मला माहिती नाही आहे. आता तुम्ही म्हणसाल माहिती नाही तर सांगता कशाला पण लक्षात असू द्या. भारतातील पहिलं मुक्त कृषी विद्यापीठ आहे कुठे आहे ते नागपूरला. एवढी विद्यापीठ नागपूरला आहेत. आता समोर बघा त्या नागपूरच्या खाली येते चंद्रपूर आणि नंतर येते गडचिरोली. इकडे येतो गडचिरोली. आता गडचिरोली चंद्रपूरला कुठलंही विद्यापीठ नाहीये परंतु गडचिरोलीला एक विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे गोंडवाना विद्यापीठ. लक्षात असू दे. हे त्याचं प्रसंग टाकतो कोलकाता विद्यापीठ वगैरे मुंबई 1857 ची स्थापना आहे. आता बघा गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली तर 2011. गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आली 2011ची. आता यावर आणखी प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता गोंडवाना हे महत्त्वाचं लक्षात घ्या. गोंडवाना हे एक जमात सुद्धा आहे आदिवासी जमात.
गोंड. तर गोंडवाना विद्यापीठ हे काय आहे तर नागपूर विद्यापीठातून विभाजित केलेलं विद्यापीठ आहे. 2011 मध्ये नागपूर विद्यापीठातून विभाजित करण्यात आलेलं विद्यापीठ आहे गोंडवाना विद्यापीठ. 2011ला स्थापन आहे. चंद्रपूरमध्ये कुठलाही नाही आहे. बघा नागपूरमध्ये 3 आणि 2 5, चंद्रपूर यवतमाळ आहे. यवतमाळ आणि वाशिम 1 2 3 4 5 म्हणजे झाले 1 2 3 4 5 6 म्हणजे 6 आणि 5 11. म्हणजे विदर्भ संपला. विदर्भातले सर्व जिल्हे संपले आणि विदर्भातल्या जिल्ह्यातले विद्यापीठही आपले संपले. आता समोर आपण मराठवाडा मराठवाड्यातले आपल्याला विद्यापीठ बघायचे. मराठवाड्यातलं पहिलं विद्यापीठ बघू आपण. तर पहिला मराठवाड्याची जी राजधानी म्हणतो आपण हार्ट ऑफ मराठवाडा तर छत्रपती संभाजीनगर. कुठलं आहे छत्रपती संभाजीनगर. आणि संभाजीनगरमध्ये असणारं एक विद्यापीठ आहे. ते विद्यापीठ थोडं या बाजूला लिहू ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. कधीचे ते मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आहे. आणि याची स्थापना आहे 1958 ची. कधीची आहे 1958. लक्षात असू दे बऱ्याच वेळा विचारलेलं आहे मराठवाड्याबद्दल विचारलं जाते. जर मराठवाड्यात कुठलाही फॉर्म भरला तर या विद्यापीठाबद्दल विचारण्याचे चान्सेस जास्त असते. आता आणखी एक लक्षात घ्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाबद्दल कोणत्या ठिकाणी आहे तर छत्रपती संभाजीनगरला आहे. तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे लोणेरे रायगड. तो तुम्हाला बोललो होतो ना. तर एकाच नावानं विद्यापीठ आहेत पण त्याचे हे तंत्रज्ञान विद्यापीठ आहे हे मराठवाडा विद्यापीठ आहे. लक्षात असू दे 1958 आहे. आणि हे लोणेरेचे विद्यापीठ 1989 आहे. तर नंतरचं आहे बघा की छत्रपती संभाजीनगरला एक विद्यापीठ झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर नंतर येते जालना जिल्हा त्यानंतर येते परभणी त्यानंतर येते हिंगोली. आता हिंगोलीमध्ये आणि जालन्यामध्ये कुठलाही विद्यापीठ नाही परंतु परभणीमध्ये एक विद्यापीठ आहे. कुठलं विद्यापीठ आहे तर ते कृषी विद्यापीठ आहे. आता काळ्या रंगाने पण लाल रंगाने त्याला हायलाइट करतो. तर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कृषी विद्यापीठ. आता या विद्यापीठाची स्थापना मी तुम्हाला अगोदरच सांगितलं या ठिकाणी परत या की 4 कृषी विद्यापीठ आहे. 4 कृषी विद्यापीठापैकी पहिलं विद्यापीठ नगरचं म्हणजे राऊरीचं विद्यापीठ महात्मा फुले कृषी 1968 ची स्थापना. दुसरं विद्यापीठ 1969ला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी स्थापन झालं. तर तिसरं आणि चौथं म्हणजे रत्नागिरीचं असणारं दापोलीचं आणि परभणीचं असणारं हे जे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्या दोघांची स्थापना झाली 1972 ची. एवढं समजलं का समजू द्या. तुला दिसना का पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे या ठिकाणी आहे. कशामुळे दिसना लाईट चमकू लागला का बरोबर सॉरी बाबा लाईट चमका लागला ना तुला लाईटलामुळे दिसून लागलं. आपला टूर लाईट गेलाय म्हणून तिथं साधा लाईट लावला म्हणजे त्याला चेंज करून देऊ. काही टेन्शन तुले जास्त हाय बीपी होऊ नको देऊ. हाय बीपीला हायपर टेन्शन म्हणतात लो बीपीला हायपोटेन्शन म्हणतात. विज्ञानच्या संज्ञा आहेत हायपरटेन्शन आणि हायपोटेन्शन. हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं हायपोटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर कमी होणं. आता विज्ञान परत आपल्या विद्यापीठावर या. आता परभणीला एक विद्यापीठ आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ. त्याची स्थापना 1972 ची. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे 1958. त्यानंतर बघा की यामध्ये आणखी काही जिल्हे आहेत ते नंतर आहे धाराशिव मराठवाड्यातले जिल्हे बघा धाराशिव. त्यानंतर आहे बीड. आता बीड हा जिल्हा कुठल्या नदीकाठी आहे हा विचारला जाणारा प्रश्न आहे. बीड जिल्ह्याचा जर फॉर्म भरला असेल तर एक आठवणीत ठेवा बीड हा याचे शहर आहे कोणत्या नदीकाठी येतात बिंदुसरा नदीकाठी. त्यानंतर आहे लातूर आणि नंतर आहे नांदेड. आता नांदेडमधलं एक महत्त्वाचं लक्षात घ्या नांदेडमध्ये एक विद्यापीठ आहे आणि या विद्यापीठाचं नाव आहे SRTMU विद्यापीठ आणि याची स्थापना आहे 1994 ची. SRTMU. आता SRTMU म्हणजे काय
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी. काय आहे SRTMU म्हणजे काय, तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी 1994ची. लक्षात असू द्या. म्हणजे मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यात 3 विद्यापीठ आहेत. एक आहे छत्रपती संभाजीनगरला, त्याची स्थापना 1958ची. दुसरे परभणीला, ते कृषी विद्यापीठ 1972चं. त्यानंतर नांदेडला आहे SRTMU म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ 1994ची स्थापना आहे. 3 विद्यापीठ मराठवाड्यात आहेत. आता आपण पाहणार आहोत पश्चिम महाराष्ट्र. आता आणखी एक लक्षात घ्या, नांदेडला काय आहे प्रसिद्ध, तर गुरुद्वारा प्रसिद्ध आहे. तर ती भारतातली सर्वात मोठी 2 नंबरची आहे. भारतातली सर्वात मोठी कुठे, तर अमृतसरला. अमृतसरचं जे काही आहे गुरुद्वारा, त्या गुरुद्वाराला कुठलं नाव आहे, नाव माहीत असेल ना, सुवर्ण मंदिर म्हणतात. सुवर्ण मंदिर आहे अमृतसरला. आणि सूर्य मंदिर कुठे आहे ते लक्षात घ्या, सूर्य मंदिर कोणार्कला आहे, कोणार्क ओरिसा. सुवर्ण मंदिर कुठे आहे, अमृतसरला, पंजाब. तर अमृतसरला 1919 मध्ये एक हत्याकांड झाला होता, ते लक्षात ठेवा. 1919 मध्ये. तर नांदेडला काय आहे, तर गुरुद्वारा आहे 2 नंबरची. आणि कोणाची समाधी आहे ते लक्षात ठेवा तिथं. आता या आपल्या पश्चिम महाराष्ट्रातली जी राजधानी म्हणतो आपण त्याला पुणे. आणि शैक्षणिक राजधानी, महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी किंवा शिक्षणाचं माहेरघर सुद्धा म्हणतो आपण पुणे. तर पुणे या ठिकाणी कुठले विद्यापीठ आहेत ते आपण ते या ठिकाणी लिहितो. तर ते पहिलं विद्यापीठ आहे टिळक विद्यापीठ. कोणतं विद्यापीठ आहे, टिळक विद्यापीठ. पुणे या ठिकाणी 2 विद्यापीठ आहे. एक आहे क्रीडा विद्यापीठ आणि एक आहे टिळक लोकमान्य टिळक विद्यापीठ. आता टिळक विद्यापीठाची स्थापना आहे 1921ची. कधीची आहे, 1921. टिळक विद्यापीठाची स्थापना आहे 1921ची. पुणे या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. आणि पुणे जिल्ह्यातच आता दुसरं एक विद्यापीठ आहे, तर ते विद्यापीठ आहे क्रीडा विद्यापीठ. क्रीडा विद्यापीठ. आणि या विद्यापीठाची स्थापना आहे 1996. म्हणजे क्रीडा बद्दल जे विद्यापीठ आहे ते पुणे या ठिकाणी. पुण्यामध्ये 2 विद्यापीठ आहे, टिळक विद्यापीठ 1921, तर क्रीडा विद्यापीठ 1996. त्यानंतर आहे पुण्यानंतर जिल्हा आहे सातारा. आणि सातारा नंतर आहे सांगली. आता सातारा आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यात कुठले विद्यापीठ नाही. नंतर या ठिकाणी आहे सोलापूर. आता सोलापूरमध्ये आहे सोलापूर विद्यापीठ, त्याच नावानं विद्यापीठ आहे. सोलापूर नावाचं जे विद्यापीठ आहे सोलापूर नावानं ओळखलं जाते. आणि या विद्यापीठाची स्थापना आहे 2004ची. तर या 2004चं जे काही सोलापूर विद्यापीठ आहे, आता एक महत्त्वाचं लक्षात घ्या की प्रत्येक, जसं की अमरावती विद्यापीठ जसं आहे, तर अमरावती जिल्ह्यातील 5 जिल्ह्यासाठी आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचं जे विद्यापीठ आहे ते संपूर्ण मराठवाड्यासाठी त्याचं कार्यक्षेत्र आहे. पण सोलापूर विद्यापीठाचं कार्यक्षेत्र फक्त एका जिल्ह्यासाठी. जर प्रश्न विचारला फक्त एका जिल्ह्यासाठी, त्याच जिल्ह्याचं कार्यक्षेत्र त्याच जिल्ह्यासाठी असणारं विद्यापीठ कोणतं, तर सोलापूर विद्यापीठ. लक्षात असू दे. हो. आता सोलापूर विद्यापीठाची स्थापना आहे 2004ची. आणि सोलापूर विद्यापीठाला कुणाचं नाव देण्यात आलं, तर आणखी एक लक्षात घ्या, अहिल्याबाई होळकर. कोणाचं नाव देण्यात आलं, अहिल्याबाई होळकर हे नाव देण्यात आलं, अहिल्याबाई होळकर. तर अहिल्यानंतर कोणत्या शहराचं नाव काढायचं, तर अहमदनगरचं. हा प्रस्ताव आहे. अजून झालंय का, नाही. फक्त बदललं कोणाचं, धाराशिव. उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिव ठेवलं आणि औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं. आता अहमदनगरचं नाव चेंज करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचं नाव आहे अहिल्यानगर करणार आहे. तर अहिल्याबाई होळकर हे नाव कोणत्या विद्यापीठात दिलं, मग सोलापूर विद्यापीठात दिलं. हे कधी नामांतर झालं हे मला माहिती नाही, पण हे एक लक्षात घ्या. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचं नाव देण्यात आलं, मग बहिणाबाई चौधरी. आणि सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर. आता पुण्यामध्ये 2 विद्यापीठ आहेत. सातारा सांगलीमध्ये विद्यापीठ नाही. सोलापूरमध्ये 1 विद्यापीठ. सोलापूर विद्यापीठ फक्त त्याचे जे कार्यक्षेत्र आहे ते एका जिल्ह्यासाठी आहे, त्याचं नाव अहिल्याबाई होळकर. आता एक जिल्हा राहिला तो आहे कोल्हापूर. कोल्हापुरी चप्पलीचा नंबर महत्वाचा आहे, तर चप्पलीसाठी ते प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. तर कोल्हापूरला आहे एक शिवाजी विद्यापीठ. कुठलं विद्यापीठ आहे ते, शिवाजी विद्यापीठ. आता शिवाजी विद्यापीठाचं नामांतर काय झालंय, तर छत्रपती शिवाजी विद्यापीठ. आणि या विद्यापीठाची स्थापना 1962. बघा, आता या पद्धतीनुसार आपण संपूर्ण जिल्हे आणि त्या संपूर्ण जिल्ह्यात असणारे वेगवेगळे विद्यापीठ आज आपण बघितले. कुणाला काही अडचण असेल, आता बघा मी या बाजूला होऊन जातो, कुणाला काही अडचण असेल त्याने स्क्रीनशॉट मारून घ्या, म्हणजे तुम्हाला या गोष्टी आठवण राहील. प्रत्येकाला शिकवता लिहिता गेल्या नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या. एवढ्या टायमापुरता रिवर्स घ्या व्हिडिओ, स्क्रीनशॉट मारून तुमच्याकडे ठेवून द्या. तर बघा, यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम असेल, काही चुकलं असेल, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि काही माहिती किंवा तुमच्या पद्धतीनुसार की आणखी काय काय घेतलं पाहिजे, जर तुम्हाला असं जर वाटत असेल तर तेही मला कळवा. काही
संकल्पना असतील कमेंट्समध्ये कळवा, किंवा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल त्या स्क्रीनवर माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. पण मेसेज करायचा चांगला करायचा हां, विनाकारण फालतूचे मेसेज करायचा नाही. माझा नंबर कोणाच्या नावानं सेव्ह करायचा नाही. तिच्या नावानं सेव्ह केला तिचे मेसेज मला येतात हां. तर ते मेसेज तिचे तिला पाठव, मला पाठव. मला करायचं असं व्यवस्थित मेसेज करायचं शिक्षणासंदर्भात हां. ठीक है, फिर मिलेंगे एक ब्रेक के बाद कल सुबह इसी टाइम पे. हाँ ठीक है, थैंक यू.